पाकिस्तान विरुद्ध बांगलादेश यांच्यात आजपासून कसोटी मालिकेतील दुसरा आणि अंतिम सामना खेळवण्यात येणार आहे। या दुसऱ्या सामन्याचं आयोजन हे रावळपिंडी क्रिकेट स्टेडियम मध्ये करण्यात आलंय। शान मसूद याच्याकडे पाकिस्तानचं नेतृत्व आहे, तर नजमुल हुसेन शांतो याच्याकडे बांगलादेशचं नेतृत्व आहे। बांगलादेशने या मालिकेतील पहिला सामना जिंकल्याने ते 1-0 ने आघाडीवर आहेत, तर दुसऱ्या बाजूला पाकिस्तानसाठी हा करो या मरो असा सामना आहे आणि त्यामुळे या सामन्यात पाकिस्तान विजयासाठी पूर्ण तयारीने मैदानात उतरणार आहे। इंग्लंड विरुद्ध श्रीलंका यांच्यात कसोटी मालिकेतील दुसरा सामना हा लंडन मधील ऐतिहासिक लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंड मध्ये खेळवण्यात येत आहे। इंग्लंडचा अनुभवी फलंदाज जो रूटने या सामन्यातील पहिल्याच दिवशी शतक ठोकले। रूटच्या कसोटी कारकिर्दीतील हे 33वे शतक ठरलंय आणि यासह त्याने इंग्लंडसाठी कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतक ठोकणारा संयुक्तरित्या पहिला फलंदाज ठरलाय। त्याने या शतकासह रोहित शर्मा याचा रेकॉर्ड ब्रेक केलाय। रूटने रोहित शर्माला सर्वाधिक आंतरराष्ट्रीय शतकांबाबत मागे टाकलंय। टीम इंडियाचा स्टार खेळाडू शिखर धवन याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेताच आणखी एका भारतीय खेळाडूने निवृत्तीची घोषणा केली आहे। माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याच्या नेतृत्वाखाली डेब्यू केलेल्या या खेळाडूने तडकाफडकी निवृत्तीचा निर्णय घेतलाय। सोशल मीडियावर पोस्ट करत बरिंदर सरन यांनी निवृत्ती जाहीर केली आहे। 2016 साली टीम इंडियाकडून त्याने पदार्पण केलं होतं। ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या वन डे मालिकेत त्याने सुरुवात केली होती आणि त्यानंतर 2016लाच T20 क्रिकेटमध्येही झिम्बाब्वे विरुद्ध त्याने डेब्यू केला होता। पॅरिस पॅरालिम्पिक खेळांना पॅरिसमध्ये सुरुवात झाली आहे। खेळांच्या पहिल्या दिवशी भारताचे पॅरा बॅडमिंटनपटू, तायक्वांदो आणि तीरंदाज मैदानात उतरले असून भारताची एकूणच पॅरालिम्पिक मधील सुरुवात चांगली झाली आहे। भारताच्या बॅडमिंटनपटूंनी आणि तीरंदाजांनी यशस्वी कामगिरी करत पुढील फेरी गाठली आहे। या दरम्यान भारतीय पॅरा ॲथलीट शीतल देवीने इतिहास घडवलाय। हाताविना तीरंदाजी करणारी तीरंदाज शीतल देवी हिने महिलांच्या वैयक्तिक कंपाऊंड तीरंदाजीच्या पात्रता फेरीत चमकदार कामगिरी केली आणि 720 पैकी 703 गुण मिळवून उपांत्यपूर्व फेरीत स्थान निश्चित केलंय आणि या स्पर्धेत ती 703 गुणांसह दुसरी आली आहे। आंतरराष्ट्रीय धावपटू आणि सावरपाडा एक्सप्रेस म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कविता राऊतची शासकीय नोकरीची प्रतीक्षा लवकरच संपणार आहे। मात्र कविता राऊतला लवकरच सरकारी नोकरी मिळणार असून महाराष्ट्र सरकारच्या क्लास 1 सेवेत दाखल करून घेतलं जाणार आहे। आदिवासी शिष्टमंडळाच्या बैठकीतील चर्चेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा निर्णय घेतलाय। कविता राऊतची नियुक्ती प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून लवकरच याबाबत अधिकृत घोषणा केली जाणार आहे। मुंबई येथे झालेल्या ऑल इंडिया इंटर रेल्वे वेटलिफ्टिंग स्पर्धेत जय भवानी व्यायामशाळेचा आंतरराष्ट्रीय खेळाडू आणि सध्या मध्य रेल्वे मुंबई येथे सहाय्यक निरीक्षक म्हणून कार्यरत असलेल्या मुकुंद संतोष आहेर याने 55 किलो वजनी गटात 113 किलो स्नॅच, 136 किलो क्लीन जर्क असे 249 किलो वजन उचलून लागोपाठ दुसऱ्या वर्षी इंटर रेल्वे वेटलिफ्टिंग स्पर्धेत चुरशीच्या लढतीत सुवर्ण पदक पटकावलंय। नगरोटा हिमाचल प्रदेश येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी त्याची भारतीय रेल्वेच्या संघात निवड निश्चित समजली जात असून मुकुंदचे सर्व स्तरावरून अभिनंदन केलं जात आहे। भारतीय संघाचा गब्बर शिखर धवन पुन्हा एकदा क्रिकेटचं मैदान गाजवताना दिसणार आहे। शिखर धवन याने नुकतीच आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती, पण आता तो लीजंड्स लीग क्रिकेट 2024 मध्ये खेळताना दिसणार आहे। गुजरात फ्रँचायझीकडून तो युनिव्हर्स बॉस ख्रिस गेल याच्यासोबत खेळणार आहे। LLCच्या तिसऱ्या पर्वासाठी काल ऑक्शन झाले आणि त्यात भारताचा माजी गोलंदाज धवल कुलकर्णी हा सर्वात महागडा भारतीय खेळाडू ठरलाय। विम्बल्डन ग्रँड स्लॅम विजेती बार्बोरा क्रेझिकोवा हिला अमेरिकन ओपन टेनिस ग्रँड स्लॅम मधील महिला एकेरीच्या लढतीत पराभवाचा धक्का बसला। रोमानियाच्या एलिना रूस हिच्याकडून तिला 6-4, 7-5 असा पराभवाचा सामना करावा लागला। झेक प्रजासत्ताकाच्या बार्बोरा क्रेझिकोवा हिने 2021 मध्ये फ्रेंच ओपन ग्रँड स्लॅमचे विजेतेपद पटकावले होते। त्यानंतर या वर्षी तिला विम्बल्डन ग्रँड स्लॅम विजेतेपदावर मोहर उमटवता आली, मात्र अमेरिकन ओपन ग्रँड स्लॅम मध्ये तिला आपली चमक दाखवता आलेली नाहीये।